एवढे जण नका थांबा. थांबा एक थोडंसं ना वरती ते काढताना घेताय तुम्ही. सांगा हो हो. संकल्प एज्युकेशन 5-6 महिन्याला आपण हा कॅम्प घेतच असतो. आतापर्यंत जवळपास 800-900 जणांनी रक्तदान केलंय आतापर्यंत, वर्षभरात किंवा 2 वर्षात. आता सध्या 11:30 वाजेपर्यंत एक 50 जणांचं रक्तदान झालंय. सध्या उन्हाळा असल्या कारणाने रक्ताचा तुटवडा हा सगळ्याच ब्लड बँकेला असतो. तर आम्ही विद्यार्थी म्हणून हा प्रयत्न नेहमीच करतो आणि मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी आता नाही पण उन्हाळ्यात किंवा नेहमीच रक्तदान हे करायला पाहिजे. दर 3 महिन्याला आपण रक्तदान करूच शकतो आणि ते सगळ्यांसाठी चांगलं असतं. म्हणजे आपल्याला जे रक्तदान करतं त्याच्यासाठी पण, आणि आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी जीव वाचतो, हेही तितकंच महत्त्वाचं. तर ते सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत याची वेळ आहे. आणि लोकेशन याचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, रॉक्सी सिनेमाजवळ, पैठण गेट इथे आहे संभाजीनगरला. आणि मी आवाहन करतो सर्वांना की आपण रक्तदानासाठी यावं, कारण की जर आपण रक्तदान केलं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. नवीन रक्त जे आपलं तयार होतं तर त्याची प्रतिकार क्षमता चांगली असते आणि आपल्यालाही वेगवेगळे आजार त्यामुळे होत नाही. तसेच आपण रक्तदान केल्याने किमान 3 लोकांचा तरी प्राण वाचतो. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करणं ही काळाची गरज आहे. आणि दर 3 महिन्याला पुरुषांनी रक्तदान करू शकता आणि दर 4 महिन्यानंतर महिला या रक्तदान करू शकतात. मी MGM रक्त केंद्रातर्फे इथे आली आहे. सध्या उन्हाळ्याचा सीझन हा नेहमीच रक्त तुटवड्याचा सीझन असतो. तर एवढ्या प्रमाणात तरुण मंडळी सरांनी बोलवली आणि ते मुलंही आले आणि त्यांना आपल्याला सुजाण नागरिक म्हणता येईल की एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांची इथे उपस्थिती आहे आणि ते रक्तदानासारखं एवढं मोठं काम करतायत. तर याचा पेशंटला खूप खूप फायदा होणार आहे. कारण अक्षरशः सध्या अशी परिस्थिती आहे कितीतरी निगेटिव्ह पेशंट्स आमचे आहेत, ते वेटिंगमध्ये आहेत. 2-2 दिवस त्यांना वेट करावं लागतं निगेटिव्ह ब्लड ग्रुपसाठी. तर आजचा हा रक्तदान शिबिर आणि या सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा खूप जीवदान करणार आहे, खूप जणांना जीवनदान देणार आहे. धन्यवाद.